मग ऍज अ लेखक म्हणून तुमचा काही फिक्स दिनक्रम असतो का, की सकाळी 4 वाजता उठायचं, 5 वाजता लिखाणाला सुरुवात करायची, किंवा तुम्ही रात्री लिहिता, असं काही आहे आपलं? तसं काही नाहीये, पण माझा साफल्यपूर्ण दिवस हा एक तर लेखनामध्ये जातो किंवा वाचनामध्ये जातो किंवा मुसाफिरीमध्ये, हं. फिरण्यामध्ये, नवीन व्यक्ती, नवीन हं. गावं बघणं, हं. पर्यटन करणं, या 2-3 गोष्टीमध्ये जातो. हं. आणि तसं काही हे नाहीये, आखलेलं मी नाहीये. हं. पण एखादा विषय ज्यावेळेला डोक्यात असतो, तो हं. त्यावेळेला अनेक दिवस तो मनामध्ये ठेवावा लागतो. हं. आणि ज्याला आपण पिकलिंग म्हणतो, हं. लोणचं मुरावं हो, लागतं, हो. तसा विषय सुद्धा मुरावा लागतो. हं. आणि मग तो विषय मुरला की मग मग मला भान राहत नाही. हं. मग म्हणजे दिनक्रम विचाराल तर एखादा विषय अगदी जर माझ्या मनात, मानगुटीवर एकदम असा बसला, हं. तर तो तापलेल्या हलगीप्रमाणे असतो. हं. म्हणजे हलगीवर छडी मारल्याशिवाय आपल्याला राहत हो, नाही, हो. तसं मन तापलेलं असतं. हं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये मी हं. कमीत कमी 18 तास लिहितो. कमीत कमी 18 तास कमीत कमी म्हणताय 18 तुम्ही. तास लिहितो. बर. सलग लिहित बसतो मी, दिवसभर लिहित बसतो. हां. आणि 4, 4.5, 5 तास जेवढी झोप, आंघोळ बिंघोळ होईल तेवढंच. हां. अदरवाईज मी लिहित बसतो. बर. म्हणजे त्या पिरियड मध्ये असं. हं. तर तो पिरियड असा कधीतरी येतो, पण अदरवाईज सुद्धा थोडंसं काहीतरी टिपणं किंवा वाचन याच्यामध्ये वेळ जातो माझा.